पंढरपुरात आषाढी वारीच्या विकास कामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी हाच खरा व्हीआयपी असल्याचं सांगत सर्व कामांच्या थर्ड पार्टी ऑडिटचे निर्देश दिलेत। तसंच दर्शन रांगेत बसण्याची सोय, नवी रुग्णवाहिका आणि 5 कोटींचा निधी जाहीर केलाय। तर दुसऱ्या बाजूला ज्यांना कधी काळी राम भक्त हरामखोर वाटायचे त्यांचं आत्ताचं राम प्रेम बेगडी आहे असा घणाघाती टोला त्यांनी उद्धव ठाकरेंवर लगावत ठाकरेंना आता रामरक्षेपेक्षा स्वतःच्या पक्षाची रक्षा करण्याची अधिक गरज आहे अशी बोचरी टीकाही केली आहे। आपण गेली 4-5 वर्ष झालं आपण स्वच्छतेवर भर देत आहे, दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होती। पण हा स्वच्छता करणारा एक वर्ग आहे, तो वर्ग गेली 40 वर्ष झाला हक्काची घरं मिळावीत म्हणून संघर्ष करतोय, झगडतोय, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही। फक्त घोषणा होतात। तर आपण एक म्हणजे राज्याला आपण एक संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून माहिती आहे, तर त्या नेतर समाजाला घरं मिळणार आहेत का? जो पहाटे उठून ही त्याचं नियोजन आपण पुढचा जे पंढरपूर विकास आराखडा जो आहे कॉरिडॉरचा, त्यामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे। कॉरिडॉरचे बाधित आपल्याला आता मंदिरामध्ये दर्शनानंतर भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत काय चर्चा झाली? त्यांना काय आश्वासन? त्यांनी एवढीच भावना व्यक्त केली की आम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी कॉरिडॉर करा, लाखो वारकरी येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमचं देखील सहकार्य बिलकुल मिळेल। आणि त्यांनी एक भेट मीटिंग मागितलेली आहे। तर त्यांना आम्ही कुठलाही प्रकल्प आपलं महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे। त्यामुळे आम्ही कुठलाही कुणावरही जोर जबरदस्ती करून कुठलाही प्रकल्प रेटून पुढे नेत नाही। आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमचा विश्वासात घेऊन आपण करू, कारण लाखो वारकरी येत आहेत, वारकऱ्यांची संख्या वाढते, त्यामुळे जे आता आपण आता जागा जी आहे ती अपुरी पडते आणि म्हणून त्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे। पण हे करत असताना जे पिढ्यानपिढ्या इथं राहत आहेत, आपला व्यवसाय करतात, त्यांच्यावर देखील कुठलाही अन्याय होणार नाही। मगाशीच म्हणालो की इथं व्हीआयपी आम्ही कोणी नाही, इथला व्हीआयपी हा पांडुरंगाचा वारकरी आहे। बनवाय म्हणून मी मगाशी आलो तर आम्ही सांगितलं 4-5 गाड्या सोडा, बाकी लांब बंद करा। हा, ते कलेक्टर आहेत, कलेक्टर SP ह्याचं मॉनिटरिंग करतील, ज्या माध्यमातून वारकऱ्यांना कुठली गैरसोय होणार नाही। मागच्या वेळेस आलो तर आम्ही त्या बुलेट गाडीवर गेलो होतो, आता गर्दी नव्हती जास्ती म्हणून आम्ही गाड्यांनी गेलो, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्याला त्रास होणार नाही, त्याची गैरसोय होणार नाही, जबाबदारी सरकारची आहे आणि प्रशासनाची आहे, ते आम्ही पार पाडू। ते आषाढीच्या दिवशी काय ते आंदोलन करणार होते, पण त्यांना मी सांगितलं आषाढीची वारी पूजा निर्विघ्नपणे झाली पाहिजे, त्याच्यात तुमचं सहकार्य पाहिजे, तर त्यांनी तोही शब्द दिला। बघा, देवाकडं मागणं आम्ही हेच मागतो की बळीराजाला सुखी ठेव, शेतकरी आपला अन्नदाता आहे, चांगला पाऊस पडू दे, सगळ्यांचं म्हणजे समृद्ध होऊ दे, शेतकरी बळीराजा। कधी पण आम्ही शेतकऱ्यासाठी बळीराजा हा आमचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि त्याला सुखी करण्याचं साकडं घातलेलं आहे। आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुखी करणं, महाराष्ट्राचा विकास भरभराट होऊ द्या, अशा प्रकारचं परमेश्वराकडे, पांडुरंगाकडे मी नेहमी मागतो। संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। रामरक्षा हे फक्त बेगडी प्रेम आहे, हा दिखावा आहे। ज्यांनी राम भक्ताला चोर म्हटलं, राम भक्ताला हरामखोर म्हटलं, आता राम रक्षा करायला लागलेत। आता त्यांनी त्यांच्या पक्षाची रक्षा करण्यासाठी ते राम रक्षा करतात। काय करा, मी काय आज जास्ती काय राजकीय बोलू इच्छित नाही मी। हे बघा, समृद्धी महामार्गाला देखील असा विरोध झाला होता, परंतु त्यानंतर लोकांना त्याचं महत्व पटलं, समृद्धी महामार्गामध्ये लोकांनी सहकार्य केलं। आता काही ठिकाणी विरोध होतोय, पण हा प्रकल्प जो आहे जिथं विरोध होतोय तिथून आम्ही काही त्याचा अलाइनमेंट चेंज करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। परंतु जिथं लोकांना कळतंय की बाबा याचा फायदा होणार आहे, आता बघा तुम्ही सगळेच होते इथे आणि तुमच्या समोरच सादरीकरण सुरू होतं, त्यामुळे सगळी तयारी जी आहे प्रत्येक विभागाची त्याचा आढावा घेतलेला आहे। आणि जवळपास यांना दरवर्षीचा आता वारकरी येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सगळं आपलं प्रशासन जे आहे हे पूर्ण सज्ज आहे। काही अडचणी असतील त्या देखील आपण दूर केलेल्या आहेत, कुठली गैरसोय होऊ नये हीच काळजी सगळ्यांना घेण्याच्या सूचना दिल्या। टीम वर्क म्हणून काम करतायत आणि त्यामुळे मला वाटतं ही आषाढीची वारी अतिशय सुरक्षित
स्वच्छ, निर्मळ आणि आरोग्यदायी होईल. अरे बाबा त्या मागच्या आता कार्तिकीची करून गेलो. पवार एकत्र येतात, सगळे पवार ठाकरे एकत्र येत आहेत, चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात. ठाकरे कोण? किती ठाकरे? पवार काय? अरे बाबा हा प्रत्येकाचा राजकीय नको जाऊ द्या. रमेश म्हात्रेंचा आज न्यायालयाने जामीन. त्यांना आपण देतोय त्या ठिकाणी ज्या काही मशिनरी लागणार आहेत, जेटिंग मशीन आहे, सक्शन मशीन आहे, ती देखील त्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत इतर महापालिकांकडून. आणि मला वाटतं रस्त्याची व्यवस्था सुस्थितीत असणं, काही खड्डे भरायचे असेल तर RMCने भरायला मी सांगितले PWDला, आणि कलेक्टर स्वतः त्याचं मॉनिटरिंग करतील या सगळ्या यंत्रणांचं. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही, कारण मागच्या वर्षापेक्षा या वेळेचं नियोजन आणि जे काही त्या नियोजनामध्ये वाढ केलेली आहे. स्वच्छते गर्दी जास्त होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे आणखी 300 लोक सुमितला आम्ही वाढवायला सांगितलेले आहेत स्वच्छतेमध्ये. त्यामुळे कुठेही स्वच्छतेमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही. फुटपाथ, रस्ते, आतली गल्लीबोळं, टॉयलेट जे आहेत ते ठेवलेत, त्यांना व्यवस्थित पाणी फ्लश होतंय की नाही तेही बघण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मी स्वतः मोबाईल टॉयलेट पाहणी करून आलेलो आहे. ते स्वच्छ नीटनेटके आहेत, परंतु वारी संपेपर्यंत या अशाच प्रकारची स्वच्छता राहिली पाहिजे यासाठी अशा प्रकारच्या सूचना दिल्या, त्याचं नियोजन केलं. न्यायालयाचा आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानलेला आहे. पक्षाकडून काही कारवाई होणार आहे? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार नाही. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.